आता हा प्रश्न आपण पाहूया. पहिल्यांदा आपण इंग्रजी भाषेतला प्रश्न पाहूया. 504 मीटर लॉंग वायर इज कट ॲट 8 प्लेसेस ॲट इक्वल डिस्टन्स. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ ईच पीस. आणि मराठीत तोच प्रश्न कसा विचारलाय. 504 मीटर लांब तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. लक्षात घ्या काय म्हटलंय. 504 मीटर लांब, 504 मीटर लांब तार. तार म्हणजे वायर, समजू आपण तार ही 8 ठिकाणी कापून कट ॲट 8 प्लेसेस ॲट इक्वल डिस्टन्स म्हणजे समान 8 ठिकाणी कापली. तर व्हॉट विल बी द लेंथ ऑफ ईच पीस. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान 8 तुकडे केले. काय काय सांगितलंय. तारेची लांबी, लेंथ ऑफ द वायर किती आहे 504 मीटर, आणि कसे पीस केलेत इक्वल समान. कसे पीस केले समान तुकडे केलेत. पीस म्हणजे तुकडा, समान तुकडे केलेत. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. थोडस यामध्ये क्लुप्ती आहे, लक्षात घ्या. ट्रिक आहे काय माहिती ना. एक समजा वायर आहे, ही वायर आहे 10 मीटर लांब. 10 मीटर लांब तिचे एका ठिकाणी कापून एकदा कापून तुकडे केले. तर त्या तुकड्याची लांबी किती होईल. समजा सारखे तुकडे केले एकदा कापून. किती मीटर लांब वायर आहे 10 मीटर. एकदाच कापून समान तुकडे केले तर किती लांबीचे तुकडे तयार होतील. तर हे करण्यासाठी आपण काय करणार. किती वेळा कापली तार. एक वेळा. त्याच्यात एक मिळवायचं अजून, म्हणजे 2 ने भागायचं. नाहीतर काय झालं असतं 1 ने भागलं असतं तर काय झालं असतं. 10 भागिले 10 1 झालं असतं. 10 झाले असते. त्याच्यावरती उत्तर निघालं नसतं. किती वेळा कापलंय. एक वेळा. म्हणजे 1 अधिक 1 2 घ्यायचं. आता इथे काय म्हटलंय 504 मीटर लॉंग वायर इज कट ॲट 8 प्लेसेस. 8 वेळा कापली आणि समान तुकडे केलेत. मग आपण काय करायचं 504 भागिले 8 करायचं. म्हणून किती लांबीचे तुकडे तयार होतील. तर तयार होणाऱ्या तुकड्यांची लांबी काढण्यासाठी तयार होणाऱ्या तुकड्यांची लांबी. कसले तुकडे वायरचे. तयार होणारे तुकडे लांबी किती होईल बघा. अतिशय सोपं होतं. काय केलं असतं आपण लक्ष दिलं नसतं तर काय केलं असतं 8 नेच भागलं असतं. आणि गडबड झाली असती. आता काय लिहू आपण. वायरची लांबी किती आहे. तारेची लांबी, तारेची एकूण लांबी किंवा तारेची लांबी भागिले किती करणार आपण 8 वेळा कापले म्हणजे 8 अधिक 1 दॅट इज 9. 9. म्हणून 504 भागिले 9. आता भागाकार मात्र चुकू नका बाळांनो. हा प्रश्न जरी स्कॉलरशिपला येऊन गेलेला असेल तरी स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा अशा धर्तीचे प्रश्न येतात. त्यामुळे सगळ्यांनी हा प्रश्न पाहून घ्या. 504 भागिले 9. आता भागाकार करून पाहूया. 504 भागिले 9. सगळं बरोबर मांडणी केली आणि भागाकार चुकवलं तर सगळी गडबड होऊ शकते. 9 5 45 45. लेस केले, मायनस केले, वजा केले, 5 शिल्लक राहतात. आले 4. 9 सक्क 54. किती 54 54. किती उत्तर आलं 0 0. बाकी 0 0. 9 सक्क 54. 56 मीटर लांबीचे तुकडे तयार होतील. किती मीटर लांबीचे तुकडे 56 मीटर. त्यामुळे 504 मीटर लांबीची वायर जर 8 ठिकाणी कापली आणि समान तुकडे तयार केले इक्वल म्हणजे एकसारखे तयार केले तर किती लांबीचे तुकडे तयार होतील. तर त्याचं उत्तर आहे 56 मीटर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. परीक्षा जवळ आली असेल तर सराव करताना सातत्य ठेवा आणि यशस्वी व्हा.